शेतकरी मित्रांनो, रामराम. या अवस्थेमध्ये जर तुमचं सध्याच्या काळात गहू पीक असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे दोन कामं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ इतर गरजूवंत गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, ही स्टेज म्हणजे आपल्या गहू पिकाची फुटव्याची स्टेज असते. बऱ्यापैकी आपल्या गहू पिकाची पेरणी किंवा लागवड करून झाल्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या आसपास आपल्या गहू पिकाला जे काही तंतुमुळे असतात, जर तुम्ही इथं बारीक निरीक्षण केलं तर तंतुमुळे फुटण्याची ही जी अवस्था असते, तर या अवस्थेमध्ये आपल्याला गहू पिकाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाणी व्यवस्थापन करून घेणं गरजेचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन या टप्प्यामध्ये करणं गरजेचं आहे. आता मी दुसरं खत व्यवस्थापन करताना तुम्हाला जास्त काही खर्चिक असं खत व्यवस्थापन सांगणार नाही, परंतु योग्य खताची मात्रा आपल्याला या टायमाला जर गेली तर निश्चितच आपल्या गहू पिकाचं जे काही उत्पादन आहे तर ते वाढीसाठी तिथं जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो. एकतर म्हणजे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि एक या टायमाला जर तुम्ही फवारणी व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच जास्तीत जास्त जो काही फायदा आहे आपल्या गहू पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं झालेला पाहायला मिळेल. मग नेमकं खत व्यवस्थापन कोणतं करायचं आहे मित्रांनो? या टायमाला आपल्याला फक्त एक बॅग युरिया, ज्याच्यामध्ये नायट्रोजन 46% आहे, नत्रचं प्रमाण या टायमाला आपल्या गहू पिकाला देणं तिथं गरजेचं असतं. आपल्याला एक बॅग युरिया आणि सगळ्यात महत्त्वाचं जे खत आहे तर ते म्हणजे आपल्याला जे काही झिंक सल्फेट येतं पहा, तर झिंक सल्फेटचा आपल्याला प्रति एकरासाठी 5 किलो युरियासोबत वापर करायचा आहे. मित्रांनो, या टायमाला हे खत व्यवस्थापन दिल्यामुळं आपल्या गहू पिकाला जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आणि जोमदार विकास होण्यासाठी गव्हाचा तिथं फायदा झालेला पाहायला मिळेल. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या टायमाला आपल्याला फवारणी व्यवस्थापन करून घेणं गरजेचं आहे. नेमकं फवारणी कोणती करायची आहे मित्रांनो? या गहू पिकामध्ये जास्त काही फवारण्याची गरज पडत नाही. एकतर म्हणजे खोडकिडीचा आपल्याला गहू पिकामध्ये प्रॉब्लेम झालेला पाहायला मिळतो. या अवस्थेमध्ये कधी कधी गहू पीक असतं आणि अचानक जळून जातं, मरून जातं. तर तुम्ही जर बारीक निरीक्षण जर त्या जळालेल्या गव्हाचं जर केलं तर इथं तुम्हाला एक आळी आपल्याला पाहायला मिळेल, जी की खोडकिडीची आळी असते. तर त्या आळीमुळं किंवा खोडकिडीमुळं आपला हा जो काही गहू आहे तर तो जळून जाताना पाहायला मिळतं. तर त्या आळी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही महत्त्वाची फवारणी घेणं गरजेचं आहे. तर आळी नियंत्रण करण्यासाठी एक आलिका या नावाचं चांगलं औषध आहे मित्रांनो, जे की खोडकीड नियंत्रण करण्यासाठी जबरदस्त फायद्याचं ठरत असतं. तर आलिका या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता 10 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा याच्यामध्ये लॅम्बडा सायलोथ्रिन थायमोथॉक्झाम हा टेक्निकल घटक आहे. सेम टेक्निकल घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं कीटकनाशक तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता. मित्रांनो, कधी कधी गहू पिकावरती करपा आलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर करपा नियंत्रण करण्यासाठी एकदम स्वस्तात मस्त बुरशीनाशक सांगतो. एंडोफिल कंपनीचं Z78 या नावाचं बुरशीनाशक आहे मित्रांनो. तर आपल्याला Z78चा वापर करायचा आहे मित्रांनो. हे एक बुरशीनाशक सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये झायनेप हे एक टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतो. परंतु याच्यामध्ये ॲडिशनल आपल्याला जे काही झिंक असतं, तर झिंक या अन्नद्रव्याची मात्रा सुद्धा आपल्याला जे काही Z78 आहे तर या बुरशीनाशकामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. आपल्याला आलिका या कीटकनाशकासोबत Z78 या नावाच्या बुरशीनाशकाचा 40 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तिथं वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. याच्यासोबत एखादं साधं स्टिकर वगैरे वापरा आणि ही फवारणी आपल्या गहू पिकामध्ये 25 ते 30 दिवसाच्या आसपास करून घ्या. निश्चितच जो काही खोडकिडीचा प्रॉब्लेम, जो काही करप्याचा प्रॉब्लेम आपल्याला स्टॉप झालेलं पाहायला मिळेल. खत व्यवस्थापन प्रॉपर केल्यामुळं आपल्या गहू पिकाचे फुटवे तिथं जास्तीत जास्त निघतील आणि एकंदरीत आपल्या उत्पादन वाढीसाठी तिथं मोलाचा फायदा हे जे नियोजन केल्यानंतर तुम्हाला तिथं झालेला पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला का? इतर शेतकरी मित्रांपर्यंत आवर्जून शेअर करा. तोपर्यंत रामराम.